सरोजं जगननीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्र सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं पाण्डुरङ्गाकरू त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुगा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोजे तेजस्फुरोदेक प्रदेशं विदिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य प्रयोजनानि देवांसी
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे साधकांचे मायबाप ज्ञानेश प्रिय श्रीमंत श्री तुकोबरायांचा चार चरणाचा तुम्हा आम्हाला जीवनामध्ये सुख प्राप्ती करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, सुखाच्या प्राप्तीचा मार्ग सांगणारा अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा की प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या या गावामध्ये चाललेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे नेत्रगाव या पवित्र पावन पुण्यभूमीमध्ये भगवान श्री मारुतीरायाच्या दरबारामध्ये चाललेला हा महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आणि या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपाचा असा सुंदर चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या कीर्तन महोत्सवातील आजची माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, नेत्रगाव, लहान थोर, आबालवृद्ध, माता भगिनी, पुरुष मंडळ सर्वांच्या सहकार्यातून भजनी मंडळांच्या मार्गदर्शनाने, तरुण मंडळींच्या मार्गदर्शनाने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि यामधली सेवा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने आदरणीय माझे असणारे गुरुवर्य श्रीमान अतिशय आदर्श शिक्षक, आदर्श व्यक्तिमत्व असणारे वंदनीय पूजनीय श्री कालिदासजी बिराजदार गुरुजी आणि गुरुजींच्या वतीने आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमातून मला मिळालेले हे निमंत्रण आणि त्या माध्यमातून पुनश्च एकदा तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळींच्या दर्शनाचा हा प्राप्त झालेला योग. प्रथमतः समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आदरणीय वंदनीय गुरुजींनी या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी बोलवलं, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांची उद्या अन्नदानाची सेवा आहे असे असणारे परमार्थ प्रेमी, एक नवयुवक उद्योगरत्न असणारे उद्योगपती ज्ञानेश्वर बाबूराव बिराजदार यांच्या वतीनं उद्या होणारं अन्नदान व आजच्या कार्यक्रमाचं नियोजन अशा पद्धतीने यांच्याही माध्यमातून त्यांनी गुरुजींना सुचवलं, गुरुजी तुमच्याच विद्यार्थ्यांचं कीर्तन सेवा आपण घेऊया आणि आधी करून सर्वच मग त्याला भजनी मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळींनी होकार दिला व महाराजांची सेवा घ्या म्हणून अशा पद्धतीने या माध्यमातून इथे येण्याचा योग. मागच्या वेळेस शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्त कीर्तनाची सेवा योगायोग सहजासहजी आलो होतो आणि त्या माध्यमातून पुनश्च एकदा येण्याचा हा योग आहे. उपस्थित सर्व कीर्तनासाठी भजनी मंडळ, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ, बाहेरगावून आलेले सर्व अतिशय गोड असे गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि सुंदर अशी असणारी ही कार्यक्रमाला शोभा वाढवणारी बाल भजनी मंडळ संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था कुमटा, हां बरोबर आहे ना, हां भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था कुमठा येथील सर्व ही बाल भजनी मंडळ साधक मंडळ यांच्यामुळे आपल्या या कार्यक्रमाची वाढत असलेली शोभा. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले हरिभक्त परायण मृदंग साथीला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, मृदंग विशारद राधाकिशन महाराज पांगरीकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. माझे पिताश्री या ठिकाणी कीर्तनासाठी मुद्दाम आदरणीय गुरुजींच्या भेटीसाठी आलेले आहेत, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. कारण का गुरुजींनी बरेच वर्ष माझ्या गावामध्ये आम्हाला ज्ञानदानाचं कार्य, त्यांनी शिक्षक असताना आमच्या गावावरती त्यांची सेवा होती, त्या काळामध्ये अतिशय प्रेम दिलेलं आमच्या गावाला आणि गावचं असलेलं गुरुजींवरती प्रेम आणि त्या माध्यमातून वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. उपस्थित सर्वांना धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, बाहेर बसलेले आतमध्ये बसलेले सर्वांना धन्यवाद. उरलेल्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. महाराज म्हणतात जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक जीवाला लक्ष देऊन ऐका. थोड्या वेळामध्ये गोड कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आपल्या जीवनात आल्यानंतर प्रत्येकाला काय पाहिजे आहे हो?
प्रत्येकाला सुख पाहिजे आहे, सुख. बरोबर आहे का? का इथं कोणी बसलेल्यापैकी दुःख मागणार आहे? कोणी दुःख पाहिजे असेल तर सांगा. असं कोणी आहे का? अहो इथंच नाही, जगात कोणी दुःख व्हावं अशी इच्छा करणार आपल्याला शोधून सापडणार नाही. साधू संतांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये कोणालाही दुःख नकोय, सर्वांना सुख हवंय. सुखच पाहिजे सगळ्यांना. पण ते सुख कुठं मिळतं याचा पत्ता मात्र आपल्याला माहिती नाही. आणि याचा पत्ता आपल्याला साधू संतांनी सांगितलेला आहे. सुख कुठं पाहिजे, सुख कुठं मिळतं, परंतु आपल्याला सुखाचा पत्ता माहीत नसल्यामुळं आपण रस्ता चुकून आपण दुःखाच्या बाजारामध्ये सुख शोधायला लागलो. म्हणून आपल्याला सर्वांना दुःखच पदरी पडतं. सुखाचे कपडे घालून दुःख फिरायला लागतं ना, आपण त्यालाच उचलून सुख म्हणून आपल्या कडेवर घेतो. पण ते सुख नसून ते दुःख असतं. पण सुख पाहिजे आहे ना, तर सुख फक्त दोनच ठिकाणी मिळतं. साधू संतांनी सांगितलं, एक भगवान परमात्म्यापाशी सुख मिळतं, सुख जीवनामध्ये एक देवापाशी मिळतं. आणि दुसरी गोष्ट, सुख पाहिजे असेल तर सुख फक्त सुख म्हणा, समाधान म्हणा, आनंद म्हणा, तिन्ही गोष्ट सापेक्ष समानार्थी शब्द समजा. सुख, आनंद किंवा समाधान या जर गोष्टी पाहिजे असतील तर फक्त देवापाशी मिळतात. इतरत्र कुठेही या गोष्टी मिळत नाहीत. सुख पाहिजे देवापाशी. आणि दुसरी गोष्ट, सुख पाहिजे असेल तर कुठे मिळतं? फक्त संतांपाशी. हरी तैसे संत समाग सुखया संत समागमी नित्य दुनावे तुझे नित्य दुनावे तुझी नामे. मन दहन होते सकळ कर्मे सर्व काळ प्रेमिणुल तसे सर्व काळ तसे तस्या म्हणून काही नाही जिंदा म्हणून काही नाही जिंदा म्हणून काही नाही सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझे नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझे नामे पाहिजे असेल तर हरी किंवा हरी तैसे हरीचे दास दोनच ठिकाणी सुख प्राप्त होतं. इतरत्र सुख कुठेही मिळत नाही. सुख या संता समागमे नित्य दुनावे तुझ्या नामे सकळ होती. बाबा फक्त संतांच्याच पायावर आणि देवाच्या पायावर म्हणून तर म्हटलेलं आहे, सुख एक हेची ठाई बहुपाई संतांच्या बहुपाई संतांच्या मनहोनी केला वास नाही नाशतये ठाई. फक्त संतांच्या आणि देवाच्या पायावर सुख आहे. म्हणून सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या. संतांकडे सुख मिळतं, समाधान संतांकडे मिळतं. तुम्ही इतरत्र कुठेही धावपळ करा, कुठेही जा, पण समाधान म्हटलं तर बघा, कितीही मोठा नोकरदार असू द्या, उद्योगपती असू द्या, कुठलाही असू द्या, व्यावसायिक, काही कोणी कसाही असू द्या, पण त्याला तरुणपणामध्ये जरी ते मंदिराकडे देवाकडे नाही आला तरी गुरुजी त्याला जर शेवटी विचारलं, फलाने राव गाव चिमाजी गोमाजी कापशे चिमाजीराव आता का बरं मंदिरकडे जाऊ जाऊ बसायलेत मंदिरचे? ते म्हणते, महाराज काय ना आयुष्यभर खूप बेजार झालो म्हणले, लेकरासाठी बेजार झालो, बायकोसाठी बेजार झालो, घरादारासाठी, पण कोणीच कुणाचं नाही बाबा, फक्त समाधान कुठंच नाही. मग कुठे आता फक्त मंदिरवर देवापाशी, इथं बरं वाटतंय बघा म्हणते जरा.
जरा इथं थोडं बरं वाटतंय म्हणून कुठं शेवटी केवढाही अधिकारी असला तरी आता आमच्याकडे थर्मल पॉवर स्टेशन आहे, साहेब लोक मोठमोठे, पण बरेच काळ ते म्हणतात कशाचं देव कशाचं भजन, बरं ठीक आहे उगं दम धरायचं आपण. 4-2 वर्षानं पुन्हा त्यांना साहेब कसं काय नाही म्हणलं, आता निघालो यात्रेला कुठं पंढरपूर आळंदी का, बस तिथं मात्र समाधान वाटतंय बघा. आता इतका पैसा कमीला म्हणतात, एवढ्या गाड्या घोड्या बंगले फ्लॅट प्लॉट सगळं घेतलं पण कुठंच समाधान मिळालं नाही. मग कुठं समाधान आहे? हा आळंदीच्या वारी पंढरपूरच्या वारीला गेलं, मंदिरात जाऊन बसलं की समाधान वाटते, बाकी दुसरीकडे कुठं समाधान आहे का? नाही. इथं बघा तुम्ही 2 तास कीर्तनाला आलेल्या सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ, या 2 तासामध्ये कीर्तनात, आता मी आठवण करून दिल्यास तुम्हाला घराची आठवण येईल, पण आतापर्यंत 2 तासात येते का आठवण घराची दाराची? काही नाही. कीर्तनात येऊन बसलो की इथं, कारण इथंच फक्त समाधान सुख आनंद कुठं असेल तर फक्त देवापाशी, बाकी इतरत्र सर्व दुःखच दुःख आहे. विठाला विठाला म्हणून तर म्हटलंय काय, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. मग सुख समाधान कुठं आहे तर सदा नाम घोष, जिथं नामाचा देवाच्या नामाचा नाम संकीर्तन गजर सोहळा चालू, जिथं नाम घोष चालू आहे तिथं सदा नाम घोष करू हरी कथा, आणि तेने सदा चित्ता समाधान, त्यानंच चित्ताला समाधान मिळतं. मग हे सत्य वगैरे कशासाठी? तर आयुष्यभर आपलं तर परपंच चालूच आहे, संसार चालू आहे, पण वर्षभर आपलं डोकं ठिकाण्यावर राहावं म्हणून वर्षाकाठी एकदा एक सप्ताह करणं. एवढं दुःख आहे देवा, एवढं दुःख आहे, मग या पुन्हा पुन्हा मरायचंय, पुन्हा जन्मायचंय, ह्या घटिका यंत्रामधून आम्हाला सोडवण्यासाठी काय करा देवा, दुःखातून वेगळं करा. विनंती केली, एक वेळा करी या दुःखा वेगळे, एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी दुरिताचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. माग ओढू नका, चालू राहू द्या. तुम्ही महिन्याला तास वरी करायला, मी आळंद देऊन पूर्ण दिवसभर गाडीचा प्रवास करून पुणे ते उदगीर आलो डायरेक्ट. पुन्हा 5 तारखेपासून सारखे चालले 2 टाइम कीर्तन सेवा, आळंदीचा सोहळा माऊली ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये, तिकडून जे आलोय ते गुरुजींना माहिती आहे, आमचे थेट उदगीरच गाठले म्हणून आरडायला काय नाही, पण आणखी उद्या आहेच दुपारी, पुन्हा रात्री आहेच चालूच आहे. तुम्ही मदत केल्यास थोडी मग जमते बघा, है का नाही. देवाकडे विनंती केली, करार केला आपण, बरं का. बघा हे आपण काय असंच नाही आलो, आपण एखाद्या दुकानदाराकडे जर गेलो काही घ्यायला खरेदी करायला गेलो, बिराजदार गुरुजी आम्हाला 100 बंडल द्या पत्तरवळीचे, 100 बंडल द्रोण आणि 100 बंडल ग्लास द्या. दिल्यानंतर मग गुरुजी म्हणले पैसे काय, गुरुजी आपला सप्ताह सुरू आहे, पंगत आहे सप्त्यासाठी. गुरुजी म्हणले सप्ताह आहे का, बरं ठीक आहे, मग सप्ताह झाल्यास दे बाबा, चल सप्त्याचं देवाचं काम आहे, काला झाल्यास दे. हां ते म्हणते, हां गुरुजी काला झाल्याबरोबर पैसे आणून देतो, लिहून सुद्धा ठेवू नका. असा गुरुजी सोबत त्यानं काय केला, करार केला. मग कोणते दुकानदार असो, आपण करार केला दुकानदारासोबत, सप्ताह झाला काला झाला की उधारी आणून देतो. पण आमच्या इकडचे लोक काला झाल्यास म्हणतात, पण वर्षभर पुन्हा फोनच उचलीत नाहीत. इकडचे चांगलेत, लगेच आणून देते, त्याचा विषय नाही, आहे का नाही. इकडे उधारी जास्त दिवस ठेवीत नाहीत. मग ते माणूस म्हणतो काला झाला की मी आणून देणार, आणि काला झाला नंतर गुरुजी फोन करायले, चला फलाने राव आणून द्या उधारी.
दुसरा माल भरायचा आहे. ते म्हणते थांबा ना गुरुजी, जरा 2 दिवस थांबा, सोयाबीन भाव वाढला नाही, कापसाचा भाव वाढला, असं म्हणत महिनाभर लांबवतो का नाही माणूस? लांबवतो नाही लांबवू नका बरं का, तसं लगेच द्यायचं. आपल्याला होलसेल आणखी वाढवायचंय. म्हणून आपण करार केला त्या दिवशी आपण पैसे जर नेऊन दिले, कुठलीही गोष्ट ज्या दिवशी, आता उदाहरण आपलं शेतकऱ्यांचं उदाहरण, एखादा शेतकरी म्हणतो बाबा पेरणीचे दिवस आहेत, चला मला काय करा, पेरणी करण्यासाठी आऊत त्या टिपण द्या बरं 2 दिवसासाठी. 2 दिवसासाठी दिली आणि वापस तुमची तिसऱ्या दिवशी आणून देतो म्हणून नेलं. 8 दिवस तिकडंच दामटायला, साडूचं, मेहुण्याचं, सासऱ्याचं जमल का नाही ना, आणून ज्याचे त्याला ठरलेल्या दिवशी द्यावं लागेल. तसं आपण देवाकडे करार केला, देवा एकदा या दुःखातून मोकळं कर. देव म्हणले ठीक आहे बाबा, आहेस नेत्रगावचा आहेस विठ्ठल महाराज सांडुळकरांच्या कृपा आशीर्वादाखाली छायाछत्राखाली जगलेला माणूस आहे, चल म्हणायलाच ना दुःखातून मुक्त कर. तुमच्या गावचे भजनी मंडळ चांगलेत, माणूस चांगला करतो म्हणते देव, दुःखातून मुक्त करतो, पण याच्या बदल्यात मला काय देणार आहेस देव म्हणते. हे म्हणते काय मागायचं ते मागा देवा, पैसा बंगला गाडी काय. देव म्हणते मला तुझं काय नको, धन दौलत नको, पैसा नको. देवाला काही लागत नाही बरं का, फक्त भाव का भूका हूं मैं और बस भाव ही सार है. फक्त भाव लागतं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो में भक्त्या समे प्रिया. भक्त काय नाही, भाव लागतो, भाव देवाला. काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण. भावाची कारण, काहे न लगे एका भावाची कारण, काहे न लगे एका भावाची कारण. तुका म्हणे विठ्ठलाची, तुका म्हणे आपलं 2020 चालू आहे म्हणून एकेरी घ्यायचं, कमी वेळात आपल्याला जास्त रन काढायच्यात. वा छान. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आण विठोबाची. काही लागत नाही देवाला, फक्त भाव लागतो, भाव. आणि भाव जिथे भाव तिथे देव, जिथं भाव नाही तिथं देवच नाही. म्हणून भावे विन देव नकळे निसंदेव. भाव बळे आकळे एरवी ना कळे. भाव जर असेल तरच आकळल्या जातो, नाहीतर कळत सुद्धा नाही ना वळत नाही. भाव बळे आकळे एरवी ना कळे. म्हणून बाबांनो देवाला आपण करार केला. देव म्हणले मला तुझं काही नको. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आली बघा, तुम्ही देवता ते भजाल देव तुम्हा तुष्टतील, मग परस्परे घडे प्रीती जेत. फक्त देवाकडे तुम्ही देवासाठी जर 10 पावलं टाकले बरं का, 10 कशाला, 1 पाऊल तुम्ही देवासाठी टाका, देव तुमच्यासाठी 100 पावलं टाकते. पण देवासाठी भाव पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं जर देवाचं तुम्ही नाम घेतलं, आवडीनं तुम्ही जर देवाचं नाव घेतलं, आवडीने, पण नुसतं आवडीनं नाही, आवडीने भावे भावनेनं. बरं याच्या पुढं ज्ञानोबारांनी एका ठिकाणी सांगितलं, आरंभी आवडी आदरे आले नाम, तिने सकाळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद
आरंभी आवडी आदरे आले नाम. आवडीनं आरंभाला आदरानं नाव घेतलं तर तेने सकळ सिद्धी. जगामध्ये कुठलंही काम असू द्या ज्ञानेश्वरराव बरं का साहेब, कुठलंही काम असू द्या जगात, आरंभी कोणत्याही कार्याच्या आरंभाला आरंभी आदरे आवडे आवडीनं आदरानं जर कामाच्या सुरुवातीला देवाचं नाव घेतलं तर तेने सकळ सिद्धी. जगी झाले पूर्ण काम. मग पुण्यामध्ये जा तुम्ही, मुंबईत जा, कुठेही जा, आपल्या देवाचं नाव घेतलं की बस जगात कुठलंही काम होतंय. हे माझं पदरचं आहे का? तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. मग कुठलं नाव घ्यायचं? रामकृष्ण गोविंद गोपाळ तू माय माऊली जीवीचा जिवाळ. कुठल्याही देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेत असताना तुम्ही म्हणताल मग ह्याच कसं घ्यावं? रामाचं, कृष्णाचं, गोविंदाचं, कुठल्याही घ्या. पुढं सांगणार आहे चला, कोणत्याही देवाचं नाव घ्या, पण देवाचं नाव घ्या. मग आपण देवाकडे करार केला, देवा मला या दुःखातून मुक्त कर, एकदा या जन्म मृत्यूच्या दुःखातून हे मुक्त कर. मग मी काय करीन? देव म्हणले काय करशील? तर काय नाही म्हणले, तुझं रात्रंदिवस आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय हा माझा नवस. बघा आता नाव का घ्यायचं देवाचं, का भजन पूजन करायचं? तर आपण देवाकडे करार केलाय, करार लिहून दिले, मी तुझं नाव घेईन आयुष्यभर, रात्र आणि दिवस पांडुरंगा. बरोबर आहे का नाही बाबा? आणि मग आता करार करून आल्याच्या नंतर सांगितलंय गुरुजींना मी काला झाला की येईल, मग नाही जायचं, हे बरोबर आहे का? मग पुढच्या वेळेस देते का ते? मग तसंच आहे इथं, जन्माला या जन्मात नाही भजन केलं, देव म्हणतोय बेट्या मला सांगून आलाच भजन करतो म्हणून, आणि इथं आल्यानंतर भजन नाही पूजन नाही कशाचा देव? देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. रात्रंदिवस याच्यातच तू आपापलं घर दार लेकर बाळण ह्याच्यातच. अरे बाबा ते काही सोबत येणार नाही. धन आणि भौमो पशवश्च गोष्टी भार्याग्रहद्वारे जन स्मशानी देहश्चितायाम परलोक मार्गे कर्माणि गो गच्छन्ति जीव एक हा. फक्त सोबत जर काय येत असेल तर घेतलेलं देवाचं नाव आणि केलेलं चांगलं कर्म, सोबत काहीच येत नाही. याच्यात बऱ्याच गोष्टी सांगितल्या. धन आणि भौम, धन आपण कमवलेलं, भौम म्हणजे भूमीमध्ये जमिनीत राहतं धन. पूर्वीच्या काळात धन कुठे ठेवायचे? जमिनीत असायचं ते खोल खड्डे असायचे गोल, त्याला काय म्हणते तिकडं? पिओ आहे का नाही? हा आहे का नाही बाबा? त्याच्यात असायचं धन. मग म्हणून तर म्हटलं धन आणि भौम पशवश्च गोष्टी, गाई म्हैस घोडे बैल काय जे असेल ते सगळं ते कुठं राहणार आहे? सोबत येणार आहे का? पशवश्च गोष्टी म्हणजे गोठ्यामध्ये गाईच्या घरामध्ये तिथंच त्यांच्या जागेवर राहणार आहे. बरं, भार्याग्रहद्वारे, भार्या म्हणजे पत्नी, ही कुठपर्यंत सोबत आहे? भार्याग्रहद्वारे दारापर्यंतच सोबत आहे. पूर्वीच्या काळात मला वाटते याच्यावरून, या श्लोकावरून अंत्यविधीला सुद्धा महिला मंडळ दाराच्या बाहेर नसाव्यात. भार्याग्रहद्वारे बस दरवाजापर्यंत. जन स्मशाने, हे इष्टमित्र हे कुठपर्यंत? जन कुठपर्यंत? लोक स्मशानपर्यंत, मसनवाट्यापर्यंत. तिथं सुद्धा बघा उरका उरका म्हणते, चला लावा बरं एकदा काडी लावून दिली की हा बस मोकळे झाले, घरी येऊन आंघोळ करणं, हा चुरून भाकरी खाणं, मुक्त झाले. असते का? सोबत कुणी येणार आहे का? जन स्मशाने. देह, हा देह सुद्धा कुठपर्यंत सोबत आहे? देहश्चितायाम, जोपर्यंत चितेवर जळायला आहे तोपर्यंतच देह, ही चमडी सोबत आहे. आणि एकदा ही चमडी जळून गेली की पुन्हा सोबत कोण आहे? कर्माणि गो गच्छन्ति जीव एक हा. एकटा जीव, आत्मा नित्य शाश्वत. या आत्म्याला मरण नाही, जीवाला फक्त मरण नाही, देहाला मरण आहे. देह मरतो, देहातून याच्यामध्ये जो असणारा आत्मा, राम पाटील आहे मधला आत्मा, ते आत्मा नित्य शाश्वत आहे. आणि तो काय करतो? हा देह जीर्ण झाला की दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. ज्ञानोबा राय म्हणतात देह जीर्ण झाला की आत्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. मग कर्मानी गुगच्छन्ति जीव एका. वर जात असताना माणूस मेल्यानंतर 100 वर्षे 150 वर्षे जरी जागला, पण मेल्यानंतर सोबत जाताना 1 कोटी रुपये सोबत नेते. जरा श्रीमंत असला की, थोडा गरीब असणारा 1 लाख रुपये नेते सोबत. असंच आहे का? हा असंच आहे का? सोनाराच्या घरचा असला की सोनं घेऊन जाते, असं आहे का? असं नाही ना, काहीच नाही ना, येता नाही, खाली हात आहे. आता खाली हात जाना आहे. इथं कोणी काही सोबत नेणार आहे का? काहीच नाही. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना.
इथं उद्याचं काही खरंय का नाही ना. म्हणून मन है हरि का दर्पण मन में इसे बसा ले करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. बाबा इथं फक्त कर्म चांगलं कर, सोबत काही येणार नाही. मन है हरि का दर्पण मन में इसे बसा ले करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कर दान और धर्म तू प्रभु को है अगर पाना परसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. परसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. असं वा म्हणत असताना एक टाळ वाजवा म्हणताना. म्हणून बाबा किती गोड लिहिले याच्यामध्ये या भावगीतात, किती गोड भाव लिहिलाय. तुम्ही जे अन्नदान करताय, तुम्ही जे दान धर्म करताय, मग इथं कोणतंही धर्माचं कार्य जे तुम्ही केलेलं इथं दिलेलं आहे तेच फक्त सोबत येणार आहे. कमवलेली इस्टेट सोबत येणार नाही, घरदार नाही, मुलं बाळ नाही, कोणी सुद्धा नाही बाबांनो. मन है हरि का दर्पण मन में इसे बसा ले करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कर दान और धर्म तू कर दान और धर्म तू प्रभु को है अगर पाना बरसों की तू क्यों सोचे नहीं ठिकाना. म्हणून मला सुंदर पत्रिका पाहिल्यानंतर आनंद वाटला. आपल्या गावातले गाव परू का काय गाव परू काय नाव आहे ते? गाव परू म्हणजे काय त्याचा अर्थ? अन्नदाते गाव जेवण का? काही काही ठिकाणी गाव जेवण लिहिलेलं असते ना, असं ते गाव परू आहे. इकडं भाषा भाग बदलला की भाषा बदलते थोडंसं आहे का नाही. भागाभागात बदल असतो. आमच्याकडे कसं आहे माणूस मेल्यावर जाळते, इकडं कसं आहे तसंच आहे का? भागाभागात बदल असतं आहे का नाही. आमच्याकडे कसं आहे कीर्तनामध्ये माणसं विठाला विठाला म्हणलं की भजन करते, इकडं इकडे करत असते ना, तसंच आहे का? हा मग म्हणा विठाला विठाला. भागाभागामध्ये बदल असते बरं का. काही भागामध्ये आता तिकडं तेलंगणाच्या पलीकडे जसं जसं पलीकडे जाताना इकडे आंध्र कर्नाटकच्या मध्ये तिकडे की महाराज भजनी मंडळ एवढे चांगली भेटत नाहीत. हे दोन्ही गायनाचार्य सुंदर काय आवाज आहे, किती गोड आवाज आहे, असे भजनी भेटत नाहीत. आम्ही तिकडे गेलो तर आंध्रामध्ये आमचे राधाकिशन महाराज सोबत होते वाजवायला. आम्ही म्हणायला प्रमाण मी पुढं म्हणलं आता कोठे धावे म्हणत तुमचे चरण देखील या भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. ते मागचं म्हणू लागलं भाग्या मेला सिमगा झाला अवघा झाला आनंद भाग्या मेला. अरे ते नाही तसं नाही. मी म्हणलं बरं दुसरं प्रमाण म्हणलं मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळी आला. ते मागचे म्हणू लागले महाराज मोकार फुगला. मी म्हणलं अरे तसं म्हणू नकोस नीट म्हण. मी म्हणलं दुसरं म्हणतो आता जाऊ दे आता महादेवाचं एखादं प्रमाण घ्यावं म्हणलं. मी म्हटलं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम. ते मागचे म्हणू लागले शिवभोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलती. काय सांगाव कसे भेटतील. भागाभागात बदल असतं आहे का नाही. मी म्हणलं आरती ना आता आरती म्हणतो आरती तरी नीट म्हणा. आरतीमध्ये शब्द काय पांडुरंगाच्या अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ते मागचा अवतार पांडुरंग म्हणत नव्हतं अवतावर पांडुरंग अवतावर पांडुरंग म्हणला. म्हणलं अवतावर बरं केलंस अवतावर तरी ट्रॅक्टरवर नेलं नाही पांडुरंग. काय सांगाव असं काय म्हणतील काही सांगता येत नाही. मी म्हणलं सगळं बंद करा आता काही म्हणू नका म्हणलं गप्प बसायचं म्हणलं पोरो. सगळं गप्प केलं. मी म्हणलं मी जसं म्हणीन आता तसं माझ्या मागं मी म्हटलं की तुम्ही माझ्या मागं उचलायचं मी जसं म्हणेन तसं. आणि मग मी म्हटलं प्रमाणे म्हणलं उचला म्हणलं की 4-2 असे बाबासारखे आले की मलाच उचललं वरी. अरे खाली ठेवा म्हणलं खाली ठेवा असं करू नका असं महाराज भागाभागात बदल असतो. विठाला विठाला काय सांगू लागलो कीर्तन म्हणा कीर्तन आहे का नाही. कीर्तन म्हणून देवाकडे आपण करार करून आलोत. मी सांगू लागलो दान धर्म करा. इथं ते पाहिलं मी एकेकाकडे अन्नदानाचं पूर्ण गाव जेवण एका व्यक्तीकडे आहे वाटतं ना. फार छान आहे महाराज तेच सोबत येणार आहे बरं का. अन्नदानाचं पुण्य काय आहे, भूमिदानाचं पुण्य काय आहे, मंदिर दानाचं पुण्य काय आहे, या सगळ्या दानाचं पुण्य एका अभंगामध्ये नामदेवरायांनी लिहून ठेवलंय. भूमिदाने होसी भूमी पाळू कनकदाने कांती निर्मळू उदकदाने सदा शीतळू जन्मोजन्मी प्राणी. महाराज अन्नदानानं काय होतं अन्नदाने दृढ आयुषी उदकदाने सदा सुखी
मंदिर दाने भुवन पालकी सुपरिमळू उपचार. नामदेवरायाचा अभंग वाचा. अन्नदाने दृढ आयुष्य उदंड 100 वर्ष जगायचं असेल तर अन्नदान सर्वात. जर बघा लेने को हरिनाम देने को अन्नदान तरने को लीनता और डुबने को अभिमान. म्हणून या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत बाबांनो. अन्नदाने दृढ आयुष्य उदक दाने सदा सुखी. सुखात जीवन जगायचं तर पानपोई घाला, पाण्याचं दान करा, पाणी पाजा. कोणी पंगत असेल आपल्याला पंगत घालणं होत नाही, पाणी एखादं जारचे कोणी काही का वेगवेगळं. बरं तेवढंही जमत नसेल तर कोणी महाराज आल्याबरोबर कोणी बिस्लरीची बाटली घेऊन उभं राहत जा, तेवढं तरी करीच. एवढी तरी 20 रुपयाचं दान धर्म करीत जरा. महाराज आले कीर्तनकार. आता काय होतं गावागावामध्ये वेगवेगळं पाणी बदल असते, मग ते पिलं की आवाज बसते, प्रवास असते, झोप नसते, त्यामुळं पाणी बिस्लरीचं पिल्यास थोडं त्रास होत नाही कशाला. म्हणून उदक दाने सदा सुखी. उदक म्हणजे पाणी जर दान दिलं तर जीवन सगळ्यात सुखी, आयुष्यभर सुखानं जीवन जगतं माणूस. मंदिर दाने, मंदिर जर बांधून दिलं कुठं, मंदिरासाठी जर दान धर्म केला, मंदिराचं काम सुरू आहे गावात आणि त्याच्यासाठी जर दान धर्म केला तर मंदिर दाने भुवन पालकी. त्याला चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये बसून फिरायला मिळतं. हे मंदिर दानाचं पुण्य हे माझ्या घरचं आहे का जगदीश महाराजाच्या आजाने लिहिले का? हे नामदेवरायाने लिहिलेलं तुम्हाला सांगायलो मी. म्हणून दान धर्म करत जा. एखाद्याला देवाचं नामस्मरण करण्यासाठी, कीर्तन भजन पूजन करण्यासाठी व गावामध्ये आता साऊंड सिस्टीम आहे, माईक आहेत, पण एम्प्लिफायर मशीनच नाही. तर चला बाबा देवाचं नामस्मरण आम्हाला करणं होत नाही, येऊन तू करायला असणं नामस्मरण भजन पूजन घे, काय कमी. गुरुजी आम्हाला एक मशीन द्या. चला 4-2 जण जमा व्हा, कोणतरी दिली मशीन. अहो देवाचं नामस्मरण याच्यासारखं पुण्य आणखी काय. म्हणून एक दानाचं महत्व आहे. इथं दिलेलं वाया जात नाही. येथे एक शीत दिलेले अन्न होय कोटी कुळाचं उदाहरण. कुळाचा उद्धार करण्यासाठी अन्नदानाचं, मग कोणतंही दान असू द्या, आर्थिक दान, कोणतंही सुवर्णदान, भूमिदान, भूमिदाने होशी भूमी पाळू सांगितले. अशा पद्धतीनं दानाचं महत्व आहे. दान धर्म केला पाहिजे. काही लोक म्हणते ना आम्ही गोरगरीब माणसं तर आम्हाला होत नाही, मग चटया उचलायचं काम कर. इथल्या सेवा कर, कोणतीही सेवा. गट्टे उचला, टाळं उचला. कीर्तन झाल्याबरोबर टाळं तुडवले नाही पाहिजे. टाळ बरं का, कारण का टाळ हा देव असतो. टाळ मृदंग विना लावणी मृदंग श्रुती टाळ घोष कशासाठी म्हटलं तर हे देव आहेत, याला तुडवलं नाही पाहिजे. नाहीतर लोक भरभर पाया पडा येतात महाराजाच्या पाया पडतात, पुण्य मिळवा, पण टाळ तुडू येतात, पाप होतंय. काय करावं त्याच्यामुळं कोणी याची सेवा करा, कोणी कणिक आणून देत जा. हे केलं पाहिजे, सप्ताहामध्ये घडलं पाहिजे. सप्ताह म्हणजे आपल्याला हे आपला वार्षिक हप्ता असते आयुष्य वाढवण्यासाठी, हे लक्षात ठेवा. विठाला विठाला. बाकीचं राहू द्या 2 मिनिटं बाजूला. ही गरज आहे सांगण्याची. आपल्या लोकांनी आपल्या लक्षात आलं पाहिजे. सप्ताह आला की आता पट्टी आणून द्या, पट्टी आणून द्या. 7 दिवस आरडावं लागते. अहो सप्ताह म्हटलं की भरभर लोकांनी लगेच आणून दिली पाहिजे, जमा केली पाहिजे. कारण का बघा आपल्याला देव आपलं ग्रामदैवत आहे, आपलं भगवान परमात्मा आपल्याला आयुष्यभर जगवायला आहे ना. अहो या कोरोनामध्ये लक्षात आलं असं, ऑक्सिजन श्वास, ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर महाराज एका व्यक्तीला, एक वयस्कर आजोबा होते, त्याच्या ऑपरेशनसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर त्या आजोबाचं ऑपरेशन झालं. 6 घंटे ऑक्सिजनवर, व्हेंटिलेटरवर ते म्हातारं ठेवलं आणि त्या बाबाची संपत्ती, करोडोची संपत्ती, ते म्हातारं वाचलं. मरता मरता वाचलं. बिल झालं त्याचं 10 लाख रुपये बिल झालं. 10 लाख झालं. 6 घंटे ऑपरेशन चाललं. हृदय काढून बाजूला ठेवलं, व्हेंटिलेटरवर ऑक्सिजनवर. म्हातारं 6 घंटे ऑपरेशन करून झाल्यानंतर ज्यावेळी ICU मध्ये ठेवलं, रात्रीच्या वेळी शुद्धीवर आलं, डॉक्टर जवळ आले. सुट्टी व्हायच्या दिवशी डॉक्टरांनी बिल दाखवलं. बिल झालं 10 लाख रुपये. बाबा हे तुमचं बिल, आता तुम्हाला आज सुट्टी होणार आहे. बाबाच्या डोळ्यामधून आसूरच्या धारा वाहू लागल्या. म्हातारं रडू लागलं. म्हाताऱ्याकडे रडलेलं पाहिलं की डॉक्टर म्हणले, बाबा रडू नका, काय झालं सांगा, तुमचं बिल तुम्हाला जास्त वाटतंय का? काळजी करू नका बाबा, तुम्ही वारकरी आहात, तुमच्या गळ्यात माळ आहे, कपाळावरती गंध आहे, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी तुमचं बिल लाख रुपये डिस्काउंट देतो, तुम्हाला कमी करतो. हे फायदा होतोय बघा पोशाखाचा. तुळशीची माळ, गळ्यात बुक्का असला की आमची गाडी कुणी कुठे कधीच अडवित नाहीत बघा. गाडी जरी अडविली, खाली उतरलं की धोतर, शर्ट, बुक्का, गंध, माळ बघितलं. बरं जाऊ द्या महाराज, इथून पुढं काय करा म्हणतात, जरा ड्रायव्हरला सावकाश चालवायला सांगा, इथून पुढं काय करा, आता असं करा, एवढंच सांगतात. जाऊ द्या, आता जाऊ द्या महाराज, इतकंच, ह्याच्या पलीकडे काय करीत नाहीत, एवढंच करतात, हात सुद्धा नाही कुणा, काहीच नाही. म्हणून हे फायदा असते. बाबा तुमचं बिल जास्त वाटतंय, मी कमी करून देतो, 9 लाख रुपये भरा. तरी बाबा रडू लागले. बाबा काय झालं सांगा, रडायला काय वाटतं, तुम्ही का रडताय, आणखी कमी करू का?
म्हातारा म्हणलं डॉक्टर साहेब मला रडू या बिल जास्त झालंय म्हणून नाही, माझी करोडोची संपत्ती, मला कोणी नाही, मी एकटाच आहे, माझी करोडोची संपत्ती, 50 एकर जमीन आहे, पाण्याखाली ऊस आहे पूर्ण, पण मला रडू याच्यासाठी येतंय की माझ्या भगवान परमात्म्यानं आयुष्यभर मला 70 वर्षापर्यंत दररोज श्वास पुरवला, ऑक्सिजन पुरवला आणि त्या ऑक्सिजनचा एकही रुपया कधी बिल पाठवलं नाही. तुम्ही फक्त 6 घंटे माझं हृदय बाजूला काढून मला व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि त्याचं बिल 10 लाख रुपये तुम्ही मागितलं. माझ्या भगवान परमात्म्यानं एकही रुपया आयुष्यामध्ये बिल मागितलं नाही. त्याचं बिल किती देऊ याचं मला रडू येते. मग त्याचं बिल आपल्याला देणं होत नाही ना महाराज, मग काय केलं पाहिजे? हेच सप्ताह, हे दानधर्म, याच दिवशी, याच आपल्या सप्ताहामध्ये आपण हे बिल भरलं पाहिजे. आपल्याला काही नोटीस येत नाही पण आपण स्वतःहून बिल भरलं पाहिजे. कारण का आयुष्यभर एक एक मिनिटाचा श्वास घेण्यासाठी कोरोनामध्ये कळालं किती पैसे मोजावे लागतात. पण आमच्या देवानं कधी तुम्हाला लाईट बिल पाठवलंय का? दररोज सूर्य उगवला की उजेड होते. लाईट बिल आलं का सूर्याचं कधी? चला चिमाजी गोमाजी कापशे तुमच्या नावानं एवढं रुपये भरा बिल. कधीच नाही महाराज. कधी ऑक्सिजन साठी आलंय का? एवढे दिवस झालं तुम्ही ऑक्सिजन किती भरा वापरायला, झाडं तोडायला, तरी आम्ही तुम्हाला ऑक्सिजन पुरं आलं का बिल? नाही. मग ते बिल येत नाही म्हणून देव आपल्याला कळला पाहिजे, त्याचं बिल भरायचं ते या सप्ताहाच्या माध्यमातून. मग कुणी अन्नदान असेल, कुणी कुठलीही सेवा, अशा पद्धतीनं भरा. विठाला विठाला. आणि असं जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होईल. पण सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला एकच करावं लागेल, सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. बाबा सुख कुठे आपलं? तर सुख देवापाशी आणि संतापाशी, इतरत्र सुख नाही. बाकी सर्वत्र ठिकाणी दुःख आहे. मग सुख कोण देतंय? तर फक्त भगवान परमात्मा सुख देतंय आणि तोच आपला आहे, दुसरं कोणीच आपलं नाही. म्हणून त्याला आपलं करा. तो देव जर आपला केला तर आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे अभंगाच्या पहिल्या आपुला तो एका देव करणी घ्यावा, आपुला तो एका देव करणी घ्यावा, आपुला तो एका देव करणी घ्यावा, आपुला तो एका
जीवनात सुख पाहिजे असेल तर याच्यासाठी काय करा, देव आपुला करा. तेच महाराज पहिल्या चरणात सांगतात की आपुला तो एक देव करुणे घ्यावा. या जगामध्ये सृष्टीवरती एक असणारा तो देव आहे आणि तो देव आपुला करा. आपुला कोण करा? देव आपुला करा. बाकी इतरत्र कोणीच आपलं नाहीये. कोरोनात कळलं असं ना आपलं कोण परक कोण. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो, म्हणलं आजी आजोबांना त्या रूम मध्ये कोंडून ठेवलंय, त्या आजोबा माधून खुणवायलेत, आम्हाला जेवायला द्या म्हणून. त्यांना जेवायला घेऊन जा की आजी. त्या म्हणल्या महाराज ते म्हातारं तिकडं क्वारंटाईन केलंय म्हणल्या, आणि त्याला जेवाय घेऊन जाऊन मलाच काही झालं तर. म्हणलं तसं नाही, तसं करू नका, उपाशी मारू नका. आता पती परमेश्वर असतंय, घेऊन जा म्हटलं. देवाला पुजण्यापेक्षा त्याला जीव घाला म्हाताऱ्याला. म्हातारी गेली ताट घेऊन, महाराज ताट घेऊन गेली, पण सोबत काठी होती. सोबत काठी घेऊन गेली. आजी मारतात का काय आजोबाला? नाही म्हणल्या महाराज, जवळ जाऊन मी देणार नाही. मग ताट ठेवलं दरवाजाच्या सांदीत खाली आणि काठीने ढकलू लागली. घे काय म्हणली, काठीने ढकलून. कोणी कोणाचं आहे का हो? काळजी आयुष्यभर त्या म्हाताऱ्यानं घरासाठी केलं, पण क्वारंटाईन झाल्यानंतर एका महिन्यासाठी त्याचं कोणीच नव्हतं. त्यावेळी कळून चुकलं बघा सगळ्यांना की आपलं कोणीच नाही, फक्त आपला कोण आहे? एक असणारा तो देव आहे. मग तो देव आपला करून घ्या, बाकी काही नसतंय. आजचा दिवस बस आनंदात. घराच्या आम्ही म्हणत नाहीत प्रपंच सोडून द्या, पण प्रपंच करत करत परमार्थ विसरू नका. म्हणून तो देव आपला करा. आता देव कोणी कोणी आपला केला आणि कोणता देव आपला केला? देवाचे प्रकार अनेक आहेत. 33 कोटी देवाचे प्रकार मानलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 मुख्य प्रकार, त्याच्यात एक मुख्य नित्य प्रकार आहे. त्याच्यातून 5 देव मुख्य आहेत. आता थोडक्यात सांगून पुढे चलतो, आपली वेळ संपलेली आहे. म्हणून देव 33 प्रकारचे देव, 33 कोटी बरं का. कोटी म्हणजे प्रकार. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार, हे मिळून 33 झाले. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार. आलं लक्षात? याच्यामध्ये 4 देव मुख्य सांगितलेत. नित्य देव, नैमित्तिक देव, मर्त्य देव आणि अधिष्ठातृ देव, हे 4 देव आहे. त्याच्यात अधिष्ठातृ कोणते, नैमित्तिक कोणते आणि मर्त्य कोणते, हे 3 बाजूला राहू द्या. याच्यातले नित्य सांगतो. नित्य देव कोणते? आपल्या देवपटामध्ये असतील नसतील बघा. नित्य देवामध्ये या नित्य देवांचं पृथ्वीचा पुनश्च एकदा जरी निर्माण झाली पृथ्वी, पुन्हा पृथ्वीचा प्रलय होऊन पुन्हा नव्याने पृथ्वी निर्माण झाली तरी या देवाचं दैवत्व नाहीसं होत नाही. असे असणारे देव, सदैव अनादिकालापासून असणारे देव म्हणजे 5 हे नित्य देव. नित्य देवामध्ये 5 मुख्य देव सांगितले. एक पहिला भगवान शंकर महादेव. भगवान शंकर हा नित्य देव आहे बरं का, कधीही याचं दैवत्व नाहीसं होत नाही. हा सृष्टी चालक भगवान शंकर. दुसरे भगवान विष्णू परमात्मा हा नित्य देव आहे. तिसरे भगवान गणेश. चौथे भगवान सूर्यनारायण हा देव नित्य आहे. आणि 5वे जगदंबा आदिशक्ती भवानी माता ही जगदंबा. हे 5 देव काय आहेत? नित्य देव आहेत. देवपाठामध्ये कुठले असुत नसुत हे नित्य देव असावेत. 5 देव पंचायतन याला म्हणायचं. या 5 देवांपैकी दुसरा कुठलाही अनादि देव नाही. मग याच्यापासून प्रकार वेगवेगळे झाले. म्हणून हे नित्य देव आणि या 5 पैकी कोणता हे देव आपला करा, पण देव आपला करा. याच 5 पैकी नाही तर फक्त देव आपला करा. मग कोणताही असू द्या, कारण का देवाचे फक्त रूप वेगळे आहेत पण शाखा एकच आहे ना, वर एकच आहे. तो अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी बाप रखमा देवरू खुन बाणली कैसी. अनंत वेगवेगळे रूप आहेत, वेगवेगळे नाव आहेत, पण देव एकच आहे. देव नटला नाना परी, वेगवेगळ्या रूपानं. तुम्ही म्हणताल मग आता आम्ही महादेवाचे भक्त, देव आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणता देव आपला करायचा? महादेव करायचा. मग महादेव जमल का महाराज? हो बिलकुल जमतं. ते तर महाराज भोळा शंकर आहे का नाही, भोळा राजा. कोणी महादेवाची भक्ती करा, कोणी विष्णूची करा, हरी आणि हर, पण दोघांमध्ये भेद मानू नका. हरिहरा भेद नाही, नका करू वाद, एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. हे दोन्ही देव एकमेकाच्या हृदयामध्ये आहेत. आणि आमचा भोले बाबा तर काय सहजासहजी लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे कोणता? भोळा राजा शिवशंकर आहे का नाही. शिव भोळा चक्रवर्ती. आणि थोडक्यात काहीही मागा न पुन्हा देणारा. अहो चोर होता, चोर गेला चोरी करण्यासाठी, आणि चोरी करायला गेला ना मंदिरामध्ये बघितलं तर वरी चांदीची घंटा दिसली आणि खाली महादेवाची पिंड आहे. आता उड्या मारू लागला पिंडीवरून, ते हात पुरत नव्हता घंटी तोडायला. मग घंटी कशी तोडायची? पिंडीवरच उभा टाकला. देवाला म्हणला, देवा आता सॉरी बरं का म्हणला, एकदा घंटी घेऊ दे मला. मग देवाच्या पिंडीवर पाय देऊन उभा टाकला की भोलेनाथ आता भोला बाबा आहे, जय भोलेनाथ म्हणून प्रसन्न झाले महादेव. आणि प्रसन्न झाल्याशी म्हणाला, तुम्ही कोण आहेत? चोर म्हणाला. ते म्हणला, तुम्ही कोण आहेत? तू ज्याच्यासाठी इथं आलास तेच मी महादेव आहे. हे म्हणला, तुमचं काय काम आहे? ते म्हणला, तू कशाला इथं माझ्यासाठी इथं आलास? हे म्हणला, मी तुमच्यासाठी नाही, घंटी. देव म्हणले, मला काही सांगू नको, मी आतापर्यंत खूप भक्त बघितले म्हणले. कुणी दुधानं अभिषेक केला, कुणी दह्यानं केला, कुणी कशानं, कुणी फुलं, कुणी बेलं, पण तुझ्यासारखं सर्वस्व शरीर अर्पण करणारा भक्तच बघितला नाही. महादेव म्हणू लागले, इतका भोळा आहे बाबा आमचा आहे का नाही.
लगेच प्रसन्न होते. अहो किती प्रसन्न झाला भोले बाबा. रावण आले होते. रावण, लंका कोणाची माहिती आहे का तुम्हाला? लंका कोणाची? हा, पण पहिली लंका ती अगोदर महादेवाची होती, महादेवासाठी निर्माण केली होती बरं का. आणि ती महादेवाची लंका होती. पण असं झालं की लंकेत प्रवेश करायच्या अगोदरच रावणानंच घेऊन गेला. कशी नेली? महादेवाची लंका होती, महादेवासाठी निर्माण केली, पण वास्तुशांतीचा कार्यक्रम, ग्रहप्रवेशाचा कार्यक्रम, आणि ती पूजा करायची होती. पूजा करण्यासाठी महादेव म्हटले चांगला पंडित एखादा ब्राह्मण बोलवा. मग चांगला विद्वान पंडित ब्राह्मण त्या काळामध्ये महान ज्ञानी तपस्वी असणारा रावण होता. रावणाकडे गुण भरपूर होते हो. एक अवगुण सोडा नाही तर बाकी सगळे गुणच होते. अहो 33 कोटी देव त्याच्याकडं, एकेकाला एक एक शेवा दिलेल्या होत्या वाटून. शनिदेव खाली पायरी म्हणून पालता झोपिलेला होता, आसनावर बसताना पाय द्यायला वरी. बरं, गणपती काय करते? गणपती बाप्पा गाढवं सांभाळायला गणपती बाप्पाचं काम होतं रावणाच्या घरी. खंडोबाचं काय काम होतं? खंडोबा दाढी करायला खंडोबाचं काम. असे एक एक कामं वाटून दिले होते. एवढा तपस्वी होता, असा भयंकर असा विद्वान आणि शक्तिशाली रावण. रावणाला बोलवा म्हणले. रावण आलं, आणि ते रावण आलं ना, आता पूजा करायची वास्तुशांतीची. चांगले मंत्र म्हणू लागलं, वेद पठण, अशा मंत्रघोषामध्ये पूजा केली. आणि आपले भोले बाबा झाले ना प्रसन्न पूजा केल्यानंतर बाबा. आणि प्रसन्न झाले ना, म्हणले माग रावणा काय पाहिजे? दक्षिणा. आता पूजेची दक्षिणा काय पाहिजे सांग? रावण म्हणला काय नाही महाराज, हे जे घर बांधले तुम्ही, ही जी लंका निर्माण केली, हेच देऊन टाका म्हणला आता मला दक्षिणेमध्ये, दुसरं काय नको. महादेव म्हणले ना तातास तू काय बघायला. देऊन टाकली लंका, गेलं रावण घेऊन. तेव्हापासून महादेव म्हणले आता घर बांधणं नको, पुन्हा पूजा करणं नको, नीट मसनवाटा गाठला पुन्हा. भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजे चर्म व्याघ्रांबळ, आणि कंठी शोभे वासुकी हार, कुठं भूते वेताळ नाचती, आणि हर्ष युक्त उमापती. तेव्हापासून महादेव बाबा आपले निघाले, मसनवाट्यात राहिले, कुठंच नको म्हणले. असा भोळा बाबा आहे. मग तुम्ही म्हणताल त्याला आपलं केल्यास कोणालाही करा, पण देव आपुला करा. आपुला तो एक देव करूने घ्यावा, त्याचा फायदा तेने विन जीवा सुख नो हे विठाला. म्हणून म्हटलेलं आहे आमचा भोले बाबा कसा आहे? मेरा भोला है भंडारी, करता नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे. टाळी टाळी, सगळेजण टाळी वाजवा. 2च मिनिटं ऐका. आपल्याला भोला बाबा आहे, देव आपला करायचा आहे. एकदा 2 मिनिटं त्याची स्तुती करायची आपल्याला बरं का. मेरा भोला भंडारी, करता नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे. महादेवा तेरा डमरू डम डम, तेरा डमरू डम डम बाजे रे हो. हे शंकर ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय म्हणा. हो, जमत नाही का महादेवाचं भजन? जमत नाही तुम्हाला? येत नाही? मग नाव घ्या, माईक फिरतो तिकडे आपल्या आपल्या महादेवाचं. आता देवाचं नाही घ्यायचं म्हणल्यास मग आपल्या घरच्या महादेवाचं. एकदा 2 मिनिटं देव आपला करायचा. सप्ताह चालू आहे, गजर संजीवन सोहळा चालू आहे, सगळे देव एकत्रित आलेले आहेत. मग 1च मिनिटं, 2 मिनिटं केलं, महादेव आले प्रसन्न होऊन तर पुन्हा काय मागावं, आहे का नाही? म्हणून 2 नाही 1च मिनिटं. ओम नमः शिवाय, टाळी वाजवा, टाळी वाजून सगळं. शूटिंग चालू आहे, शूटिंग, टाळी वाजवा. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय म्हणा. वा वा, टाळी टाळी. शूटिंग चालू आहे, शूटिंग. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भोला भंडारी, करता नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे. सर से तेरे बहती गंगा, काम मेरा हो जाता चंगा, नाम
मला एकटाच महादेव दिसाला तिकडे बरं का. म्हणून बाबांनो कोणताही देव पण देव आपला करा बरं का. म्हणून अहो रावणानं स्तुती केली महादेवाची. रावणानं जटाटवी गलज्जल पवित्र पावितस्तरे गले लंबितंबुजंग तुंग मालिकम. रावणानं स्तुती केली. जटाटवी गलज्जल पवित्र पावितस्तरे गले लंबितंबुजंग तुंग मालिक डमट 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 निनाद वट्ट मर्वय चकार चंड तांडवम तनस्तुन शिव शिव ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. बस झालं होय. कवर बी असते काय का नाही. महादेव यायचे बाहेर जय बोल. म्हणून देव आपुला करा. मला हे सांगायचंय कोणताही देव असू द्या भेद करू नका. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नव्हे. मग भगवान विष्णू करा, भगवान गणेश करा, भगवान श्री रामचंद्र परमात्मा करा. कोणताही पण देव आपुला करा. अशा पद्धतीने कोणी कोणी देव आपुला केला आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनात सुख प्राप्त झालं. मी नेहमी सांगत असतो बघा संत श्रेष्ठ आता इथं माता भगिनी भरपूर दिसल्या. आमच्या गंगाखेडच्या असणाऱ्या जनाबाईंनी देव आपुला केला. नुसता आपुला नाही करून घेतला तर हृदयामध्ये बांधून ठेवला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. काय केलं जनाबाईंनी. अहो देव आपला केल्यामुळे जगाचा बाप येऊन जात्यावर दळण दळायला दळीत बसला ना देवानं. अहो देवानं जगाच्या बापानं जनाबाईंसोबत दळण दळावं हे जनाबाईंचं भाग्य. का तर जनाबाईंना देव आपुला केला होता. प्रत्येक काम जनाबाईंचं देव चिरज चरणीची माती धावत चाली ती मागे मागे. देवानं तुम्ही जर देवाला आपलं केलं तर देव आपलं प्रत्येक कार्य करायला तिथे येत असतो. न लाज बाळगता कसलीही मनामध्ये शंका भय लाज काहीही न बाळगता देव आपल्यासाठी येतो. पण त्याच्यासाठी आपणही लाज भय शंका बाजूला ठेवून भजन केलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही. म्हणून तर जनाबाईंनी बघा साधू संत स्त्री संत असणाऱ्या जनाबाई अहो स्त्री संत कानोपात्राबाई त्यांच्यासाठी देवानं अहो मीराबाई यांनी बघा केवढं मोठं कार्य देवासाठी त्यांना आपलं जीवन समर्पित केलं. मीराबाईंनी तर स्वतःचं राजवैभव एक राजाची राजकन्या असणारी मीराबाई त्यांनी आपल्या राज्यवैभवाला लाताडून कृष्ण परमात्माच माझा पती म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासाठी रात्रंदिवस 1 तारीख विना घेऊन खांद्यावरती रात्रंदिवस पायात घुंगरू बांधून पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे घुंगरू बांध मीरा नाची रे मैं तो अपने नारायण की मैं तो अपने नारायण की हो गई आप ही नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे घुंगरू बांध मीरा नाची रे. म्हणून रात्रंदिवस ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ओ तो हरी 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 गुण गाने लगी बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. अशा पद्धतीने रात्रंदिवस मीराबाईंनी देव आपुला केला. आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस सुख आणि समाधानच होतं. दुसरं काहीही नव्हतं. म्हणून जीवनामध्ये बाबांनो देव आपुला करा. जनाबाईंनी तो देव आपुला केला. म्हणून जनाबाईंसोबत देवानं जात्यावर येऊन दळण दळायला बसावं. पूर्वीचा काळ होता. पूर्वीच्या काळामध्ये दळण कशावर दळायचे हो जात्यावर. आता ते जात आहे का. जात त्याचं नावच आहे जात न राहतं ते जात आहे का नाही. आता जात गेलं मिक्सर ग्राइंडर गिरण्या आले आहे का नाही. पूर्वीच्या काळामध्ये महिला मंडळ दळण दळायचे. आताच्या काळात कोण दळते हो. आता कोण दळते दळण इकडं महिलाच दळते आहे का नाही. गिरणी दळण दळते आहे का नाही. पण नेऊन कोण ठेवतंय महिलाच नेऊन ठेवतात आहे का नाही. म्हणून पूर्वीचा काळ होता गिरण्या आल्या. आता काळ बदलत चालला. प्रत्येक काळामध्ये सगळं बदलत गेलं. बघा पूर्वीच्या काळात जातं होतं. आता मिक्सर आलं. आता सगळं बदलत चाललं. आता बघा पूर्वीच्या काळामध्ये भाकरी बनवण्यासाठी काय असायचं होते लाकडाचं. तुम्हाला पण माहिती का वा काठोट असायचं आहे का नाही. आणि आता त्या काठोटीला दोन्हीकडून 2 काय होते कान. मग ती माता भगिनी आजी आमच्या असणाऱ्या वयस्कर मावल्याला विचारा पीठ मळताना कशावर पाय द्यायच्या. दोन्हीकडून 2 असणाऱ्या त्या कानावर. आणि भारदस्त पीठ मळायच्या लाकडामधलं ते चवदार भाकर लागायची आहे का नाही.
आणि आता ती काटवट आहे का भाकरीची? गेली आहे का नाही? असली तर द्या एखादी, मला सोबत नेतो संस्थेवर आमच्या. मग काटवटही गेल्या, त्याच्या जागी काय आल्या आता? पराती आले का नाही? असली तरी काटवटीमध्ये भाकर मला वाटते आता पीठ नाही मिळत यायचं नवीन पोरी सोरीला, आहे का नाही? मग त्या पराती आल्या, त्या परातीला पण दोन्हीकडून 2 कानं असतात, आहे का नाही? परातीला कानं असतात का? मग पाय कुठे ठेवतात तुम्ही सांगा तरी मला. परत का? ती परत आली महाराज, ती परत सुद्धा नाही आता पीठ मळायला. आता परतही गेल्या शहरामध्ये, त्या पराती थेट पालत्या करून बँडवाल्यानं वाजवायला सुरू केल्या. बँडवर परत ती बँडवाल्याकडे गेल्या. त्याच्या जागेवर पीठ मळायची मशीन आली. आता पीठ मळायची मशीन आली का नाही पुण्यासारख्या ठिकाणी, हे का नाही साहेब? पीठ मळायला मशीन आली, बटन दाबलं, आता पीठ मळणं जाऊ द्या, पोळ्या सुद्धा, चपात्या बनवायच्या सुद्धा मशीन आल्या. पीठ टाकायचं, पाणी टाकायचं, बटन दाबायचं, मध्ये पीठ मळल्या जाणार, उंडा तयार होणार, छोटे छोटे उंडे होऊन छोट्या छोट्या पोळ्या बाहेर पडणार. फक्त टोपलं लावायचं खाली, बटन दाबले की. आता एकच मशीन यायची राहिली, पाहुणा आला की मशीन मध्ये घालायचा. मशीन मध्ये पाहुणा गेला की बाहेरून 5 मिनिटं झाले की पिवळं बटन, त्याला पाण्याची बाटली. 10 मिनिटं झाले की हिरवं बटन, पुन्हा दुसरी बाटली पाण्याचीच बरं का. आणि तिसरं बटन दाबलं की पाहुणा बाहेर पुन्हा, आहे का नाही? असल्या मशिनरी लग्नाच्या कामाला लय येतात. नवरीच्या बापांना आपलं घ्यायचं आणि कमानीला आणून मशीन लावायची. कमानीला पाहुणा आला की मशीन, नवरदेवाचा पाहुणा रुसलाय म्हणणंच नको, त्याची त्यानं मध्ये लाल बटन दाबून मधूनच आला पाहिजे. मुंगळा लावा, बँड कुठे, उड्या मारीतच आला पाहिजे. सगळा पूर्वीचा काळ होता. पूर्वीच्या काळामध्ये जाते होती, जात्यावर ओव्या म्हणायच्या. जनाबाईंसोबत देव, आपुला तो एक देव त्यांनी करून घेतला. जनाबाई सोबत देवानं यावं आणि दळण दळू लागावं. आणि जनाबाई पुढं म्हणायच्या, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची माता. देवानं सुद्धा तसंच म्हणायचं पाठीमागं, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची माता. देवाची माता होती का रुक्माई? होती का? नाही ना. पण देव भक्तासाठी सर्व कामन, सर्व देह भान विसरून सर्वस्वाचा त्याग करून भक्तासाठी सगळी कामं, उच्च नीचे काय नेणे भगवंता तिष्ठे भाव भक्त दे कोणिया. ती अभंग वाचा, सगळे कोणासाठी काय काम केलेलं यादीच दिली त्याच्यामध्ये. म्हणून देवानं यावं, दळण दळायला बसावं. जनाबाईनं पुढं म्हणावं. ते मी पुढं म्हणतो, इथल्या जनाबाई माझ्या मागं म्हणायचा. जनाबाईनं म्हणायचं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, प्रपंचाचे नेते ग. लावून पाची बोटे घेतो रे बा विठ्ठला. उद्याच्या पुरतं दळण बसलं ना, एवढं दळलं आहे का ना, उद्या पुरतं एवढं दळल्याला. पुन्हा बघू आता कधी पुढच्या वेळेस, आहे का ना. छान बारीक दळलं किंवा सगळ्या दळू लागल्या, आहे का नाही. काय काय नुसतं हातच लावला होता खुंट्याला, त्या बाकीच्या दळू लागल्या बऱ्याचशा, आहे का नाही. महिला मंडळ म्हणली बघा कसं एका शिस्तीत असते. एक मुंगी निघाली की सगळ्या मुंग्या एका लाईनमध्ये कशा चालतात, मुंग्याची रांग बघा, तसं महिलाचं काम असतं. एक मुंगी निघाली, एका महिलानं सुरू केले सगळ्या शिस्तीत. मुंगळ्याचं मात्र धोरणात नसतं. एक मुंगळा इथं, एक मुंगळा उदगीर, एक मुंगळा लातूर. मुंगळ्याचं सांगायला बघायचं असलं तर बघा तुम्ही. भजन म्हणल्यास कसं म्हणतात, पण आता जाऊ द्या नका, आता उगाच झाकली मोठं, आहे का नाही. पण इथले मुंगळे सुद्धा धोरणात आहेत. जोरात मगाशी ओम नमः शिवाय म्हटलं. म्हणून हे दळण दळायला देवानं यावं, हे कशाचा परिणाम तर देव आपला करून घेतला होता. म्हणून जनाबाईंसाठी देवानं येऊन दळण दळू लागलं. हे कार्य माझ्या जनाबाईंनं देव आपला केला म्हणून घडलं. कारण का देव आपल्यासाठी येतो, पण देवासाठी घेऊन जोग भोगा भोग तेजी याला कधी देव येतो, त्याला जर आपलं केलं तर. आपलंच नाही, आपण तुकोबार आहे म्हणले, वेडा झालो वेडा झालो, आहे का नाही. वेडी यांच्या गावी गेलो. अहो वेडा व्हावं लागतं देवासाठी. वेड, देवाचं वेड लागलं पाहिजे, वेड. आणि देवाचं जर वेड लागलं, देवासाठी जर तुम्ही सर्व कामं करायला लागलात तर देव तुमच्यासाठी, देव सुद्धा वेडा होतो. अहो काय केलं होतं स्त्री संत असणारे आमच्या जनाबाई मीराबाई यांना, काय केलं. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी, आला
अशा वेड्या झाल्या होत्या या गवळणी. या गोपिकांचं प्रेम बघा, काय गोपिकांनी अहो ते गोपीगीत बघा. त्या गोपीगीतामध्ये ज्यावेळी रासलीलेचा प्रसंग आठवा, अहो सगळं गोपिकांचं चरित्रच आठवा. देवासाठी वेड्या झाल्या म्हणून देवानं सुद्धा गोपिकांसाठी सर्वस्व काही, महाराज देव सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण करायचा. आणि त्यावेळी गोपिकांचा तो रासलीलेचा प्रसंग आठवा. आता भागवत कथा असती माझी तर सांगितलं असतं बरं का गोपिकांचं कृष्ण परमात्म्याचं चरित्र. पण त्यावेळी बघा रासलीला खेळत असताना त्या रासलीलेमध्ये राधेसोबत कृष्ण परमात्मा नाचायला लागले. सगळ्यांना वाटलं बघा राधेसोबतच, मग सगळ्यांसाठी एक एक गवळण एक एक गोपाळ सगळ्यांसोबत नाचू लागले. नाचता नाचता राधाबाईला गर्व झाला. राधाबाईला वाटू लागलं की माझ्यासोबतच देव आहे. देव म्हटले बघा गर्व हरण करण्यासाठी आलो, सर्व गर्व काढण्यासाठी आलो, पण इथं तर राधाबाईलाच गर्व झाला. देव अदृश्य झाले आणि अदृश्य झाल्याच्या नंतरची विरहातली स्थिती बघा. देव मिळावा म्हणून त्या झालेली गवळणींची विरहातली स्थिती. देव अदृश्य झाले, निघून गेले आणि मग त्यावेळी गवळणी सगळ्या देवाची विवळ होऊन वाट पाहू लागल्या आणि मग रडत बसल्या गवळणी. त्यावेळी देवाला हाक मारू लागल्या गवळणी. ती अवस्था आपली झाली पाहिजे, तेव्हा देव येत असतो. गवळणींनी म्हणावं कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेती कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेती देई बेटी देई बेटी देई बेटी देई बेटी एक वेळा देवाला विचारावं अरे देवा कुठं आहे देवा हे कन्हैया, अरे धाव तुझ्या विना जीव व्याकुळ होतोय रे. आणि म्हणून हाक मारावी तेव्हा देव आपला करून घ्या. देव यायचा. कधी विचारलं का देव कुठं आहे? विचारलं पाहिजे. भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है. कई गाँव ढूंढे कई नगर ढूंढे तू रहता कहाँ तेरा ठिकाना कहाँ तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है. कुठं मिळतं हे देव? देव आपला करून घ्यायचं तर देव दुसरीकडे नाही. देव कुठं मिळतो? माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे परितयापासी पांडवा मी हरपला घेऊसावा जेत नाम घोष बरवा करीती माझा तिथं मिळतो मी, दुसरीकडे नाही बाबा. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे बाबा, दुसरीकडे नाही तर कीर्तनामध्ये. म्हणून देव आपला करा, त्याचं वेड लागलं पाहिजे. महाराज म्हणले अरे किती वेळ सांगतो वेड कसं लागलं पाहिजे. त्या वेड लागल्यास काय होतं तर महाराज म्हणले अविनाश करी आपुली आईसे लावी मनापिसे गोविंदाचे. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणले बाबा इतकं वेड लागावं लागतं की माझ्यासाठी जर वेडा झालास तर मग काय करतो मी माझ्यासारखंच तुला करून घेत असतो. देवाला जर तुम्ही त्याचं वेड लावून घेतलं तर देव सुद्धा तुम्हाला देवासारखंच करून घेत असतो. म्हणून महाराज म्हटले अविनाश करी आपुलिया आईसे लावी मनापिसे गोविंदाचे. त्या गोविंदाचं वेड लागावं, त्या देवाचं वेड लागावं. 3रं चरण हे अविनाश करी आपुलिया आईसे लावी मनापिसे गोविंदाचे. मग गोविंदाचं वेड कोणाकोणाला लागलं? त्या गवळणींना गोविंदाचं वेड. अहो सगळं देह भान विसरून गेले होत्या ना. ते त्या दही दूध विकायला घेऊन गेल्यानंतर त्या गवळणी एवढं अविनाश करी, अविनाशी म्हणजे
नाश न पावणारा, आपुलिया ऐसे स्वतः सारखं नाश न पावणारा. पण कधी करतो देव? लावी मना पिशे. मनाला पिस म्हणजे वेड. वेड जर मनाला देवाचं लागलं तर देव स्वतः सारखं करून घेत असतो बरं का. शिक्षणाचं वेड लागावं माणसाला. शिक्षण शिकत असताना शिक्षणाचं वेड लागलं की अधिकारी होत असतो बरं का. पण शिक्षण शिकत असताना दुसरंच वेड लागतं, वेड होते पुन्हा आयुष्यभर. म्हणून शिक्षण शिकत असताना कष्ट घ्या, प्रयत्न करा, मेहनत करा. याच वयामध्ये 10-5 वर्षाचं जर तुम्ही कष्ट केलं, आता जर तुम्ही खडे खाल्ले तर उद्या तुम्हाला पेढे, नाही तर आता पेढे खात बसलात तर पुन्हा जोडेच खावं लागतील. म्हणून पुन्हा दुसरं काही नाही. म्हणून बाबा शिक्षण शिकत असताना सुद्धा जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत वेड होऊन अभ्यास करायचा. वेड झालं पाहिजे. अहो ते MPSC UPSC ची तयारी करणारे मुलं बघा, काय अभ्यास आहे त्यांचा, केवढाली पुस्तक, काय ते नीटची तयारी करणारे बघा, रात्रंदिवस अहो 15-15, 16-16 तास अभ्यास करतात, वेड लावून घेतात. वेड झालं वाटते, वेड होईल हे वेड. पण ते वेड झालं तर आता ते नंतर वेड्याला नीट करणारे डॉक्टर होईल, ते नीट करणारे आता आहे का नाही. अभ्यासामध्ये वेडे झालेत म्हणून डॉक्टर होऊन वेड्याला नीट करायलेत. आणि जे वेड नाही झालं, पेढे खात फिरलं, ते आता जोडे खायलेत. म्हणून बाबांनो कष्ट करा, मेहनत करा, प्रयत्न करा. जोपर्यंत यश मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला यशस्वी होत नाही तोपर्यंत जब तक ना सफल हो तुम, मी नेहमी वाक्य सांगत असतो, जब तक ना सफल हो तुम तब तक नींद चैन को त्यागो तुम. जब तक ना सफल हो तब तक नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. म्हणून प्रयत्न करा, कष्ट करा, मेहनत करा. ज्याच्या जीवनात संकट, ज्याच्या जीवनात कष्ट, ज्याच्या जीवनात प्रयत्न आहे त्याचं जीवन यशस्वीरित्या चांगल्या मार्गाने चाललंय म्हणायचं. ज्याच्या जीवनात संकट नाहीत त्याचं जीवन चुकीच्या मार्गाने म्हणायचं. चांगल्याच माणसाला विरोधक आणि चांगल्याच रस्त्याला गतिरोधक हे ठरलेले असतात. विठाला विठाला. म्हणून वेड व्हा, वेड होऊन कार्य करा. देव म्हणतो मी तुम्हाला माझ्यासारखं करून घेईल. लावी मना पिसे, मनाला पिस वेड लावून घ्या. कोणाचं? गोविंदाचं. गवळणी दही दूध घेऊन विकायला जायच्या, पण म्हणत होते का गेल्यास दही घ्या, दूध घ्या, असं नाही. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. लावी मना पिसे गोविंदाचे आणि मग गवळणी म्हणायच्या, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, 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 श्री बाकी बिहारी नंदलाल मेरो है, लाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है. मग असं तुम्ही म्हणत असताना गोविंदाचं केलं, गोपाळाचं केलं, रामाचं आणि महादेवाचं भजन केलं, यानं काय होतं तर यानं लावी मना पिशे गोविंदाची अविनाशी करी आपुली आयसे. तो देव आपल्याला त्याच्या स्वस्वरूपाप्रमाणे आपल्याला ही अविनाशी पद्धतीने जीवन आपलं करत असतो. बाकीचं जाऊ दे, ते अविनाशी होताल नाही होताल, पण तुका म्हणे घालू तयावरी भार. त्याच्यावर जर भार घातला, देव जर आपला करून घेतला तर वाहू हा संसार देवा पायी. देवच आपला संसार, देवच आपल्या सोबत राहत असतो. मागे पुढे उभा राहा सांभाळीत आलिया आघात निवाराया. म्हणून जीवनामध्ये देव आपला करून घ्या. कोणता देव? विठोबा रखुमाई. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. झालं कीर्तन, टाळी वाजवा. माऊली ज्ञानोबा संजीवन समाधी सोहळा आहे. 2 मिनिटं झालं कीर्तन बरं का. माऊलीचं भजन आहे, सगळेजण म्हणा. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम.
ज्ञानोबारायांचा चाललेला संजीवन समाधी सोहळा, सुंदर असा हा सोहळा. आणि यामध्ये काल मला वाटते समाधी सोहळ्याचं झालं असेल ना कीर्तन, आहे की नाही? अशा पद्धतीने देव आपला करून घेतला माऊली ज्ञानोबारायांनी. म्हणून जगाचा बाप, अखिल कोट ब्रह्मांड नायक, पंढरीश परमात्मा माऊली ज्ञानोबारायांसाठी ढसा ढसा रडला कालच्या दिवशी. नुसता पांडुरंग परमात्माच नाही, देव म्हणती रुक्मिणी हाच एक योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. हो, देव ढसा ढसा रडायला लागले. समाधीमध्ये निवृत्तीनाथ ज्ञानोबारायाला बसवण्यासाठी देव आणि निवृत्तीनाथ दोघ जण निघालेत. देव निवृत्ती याने धरली दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया माऊली ज्ञान राजा. हे माऊली ज्ञान राजा. काय ती स्थिती होती आठवा. जगाचा बाप संत, सर्व सकल संत त्या ठिकाणी जमा झाले, हजारोंचा समुदाय. आणि त्यावेळी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये हृदयाला पाझर फुटला, प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. अंतकरण कासावीस झालं. कासावीस प्राण्या मन तळमळी. अहो, माऊली ज्ञानोबारायांसाठी निवृत्तीनाथ आणि देव भगवान परमात्मा जगाचा बाप ज्यावेळी समाधीमध्ये घेऊन चाललाय, बसवायला जातोय, त्यावेळी सोपान काकांनी हंबरडा फोडला, मुक्ताबाईंनी हंबरडा फोडला, जमिनीवरती गडाबडा लोळू लागल्या. मुक्ताबाईंनी आपले केस उपटून घेऊन जमिनीवरती गडाबडा लोळल्या, तोंडात माती जाते. सोपान काका रडायला लागले, नामदेवरायाने हंबरडा फोडला. हे सगळे संत महात्मे रडायला लागले. आणि त्यावेळी बघा समाधीचा प्रसंग आहे. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली, पाळिले पोसिले चालविला लळा, माझ्या बा निवृत्ती राजा. ज्ञानोबाराय म्हणतात, निवृत्ती राजा, आजपर्यंत तुम्ही मला पाळलं, पोसलं, सांभाळलं, परंतु माझा एवढा लाड केला, माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. निवृत्तीनाथांना हात जोडला. निवृत्तीनाथ म्हणतात, बाबा गुरु शिष्य पण सिद्धी नेले, यानं कधीही माझी अवज्ञा केली नाही. आणि दोघांनी त्या ठिकाणी संवाद संपला. देवानं निवृत्तीनाथाला धरलं आणि निवृत्तीनाथांना घेऊन बाहेर आले. समाधीला शिळा लावली आणि शिळा लावल्यानंतर दोघ जण बाहेर आल्यानंतर निवृत्तीनाथांना आजपर्यंत, आतापर्यंत आपल्या वृत्तीला सांभाळून ठेवलेलं, परंतु प्रवृत्तीवर येऊन निवृत्तीनाथ ढसा ढसा रडू लागले, हंबरडा फोडला. आणि त्यावेळी नामदेवराय पाहतात आणि म्हणतात, नामा म्हणे देवा पेटला होता क्षण, करा समाधान निवृत्तीचे माऊली ज्ञान राजा. हे ज्ञान राजा माऊली. आणि हे प्रसंग पाहिला आणि देव सुद्धा ढासा रडू लागले. जगाचा बाप ज्ञानोबारायांसाठी रडतो, याच्यापेक्षा दुसरं भाग्य जीवनामध्ये काय असावं. साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा, अखिल कोट ब्रह्मांड नायक, जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन परमात्मा ढसा रडायला लागले. देव रडतोय आणि ही अवस्था रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिली. रुक्मिणी माता जवळ जातात, देवा अहो तुम्हाला अनेक असे संत महात्मे अनेक बघायला भेटतील, अनेक येतील, तुम्ही रडताय. त्यावेळी रुक्मिणीचा हात धरला आणि देव म्हणतात, अगं रुक्मिणी, असा महात्मा पुन्हा होणे नाही, एवढा थोर असणारा ज्ञानी असणारा महात्मा पुन्हा होणे नाही. मग त्यावेळी त्यांचं वर्णन, धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीने आळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी, जो करील याची यात्रा तो तारेल सकळ गोत्रा, याचे निदर्शने कुळे ही पवित्रा, याचे निदर्शने होती. हे सगळं वर्णन ज्ञानोबारायाचं देवानी केलं. आणि हे वर्णन ऐकल्यानंतर रुक्मिणी आई साहेब सुद्धा ज्ञानोबारायांसाठी ढसा रडतात. ह्याच्यापेक्षा जीवनात भाग्य कोणतं असावं, याच्यासाठी देव आपुला करून घ्यावा लागतो. तेव्हा देव आपल्यासाठी ढसा रडतो. आणि मग रुक्मिणी मातेनं वर्णन ऐकलं, रुक्मिणी मातेच्या सुद्धा डोळ्याला पाणी आलं. ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. आणि हे ऐकलं, हे पाहिल्यानंतर रुक्मिणी माता ढसा रडायला लागल्या. आणि त्यावेळी ही अवस्था पाहून नामदेवराय म्हणतात, बांधिल्या पेंडीचा तुटला से आळा, त्रणारानो माळा पांगले
जसा पेंडीचा बांधलेला आळा सुटावा आणि पाला पाचोळ्यासारखे चिपड वेगवेगळे व्हावेत, त्या पद्धतीने हे भावंड वेगवेगळे झाले, ढसाढसा रडू लागले. याच्यापेक्षा जीवनामध्ये दुसरं तिसरं काही नाही. देव आपला केला ही स्थिती प्राप्त होत असते. आणि त्या दिवशी तुका म्हणे एका मरणेची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे. या पद्धतीने ज्ञानोबाराची कीर्ती आजही संपूर्ण जगभर पसरत राहिलेले. ज्ञानोबाराय आज समाधीस्थ झाले. कालचा तो त्रयोदशीचा दिवस आणि तो संजीवन समाधी सोहळा ज्ञानोबारायासाठी संपूर्ण देशभरातून आलेले सकल संत त्या ठिकाणी संत मांद्याळी देव सर्वांना विरह झाला होता आणि देवांनीच स्वतः माऊली ज्ञानोबारायांना समाधीमध्ये बसवलं. तो कालचा दिवस आणि त्या धर्तीवर आपण संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह, यातली माझ्याकडे आलेली ही सेवा याच ठिकाणी थांबवतो. वाणीला पूर्ण विराम. राम तुकाराम 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 तुकाराम. हो तुका म्हणे काम कामने ये कामरणी कामने ये कामरणी कामने ये कामरणे कामने ये कामरणे उत्तमची माई के दुखाची जने उत्तमाचे मोरे निरती मागे उत्तमाचे मोरे निरती मागे ये रती माये नाही आदि अंती आवतानी नाही आदि अंती आवतानी हे रती माये के दुखाची विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. चला विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. बोली ले करू वेडे वाकोडे जय विठ्ठल जय बोली ले करू वेडे वाकोडे करा क्षमा अपराध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बळी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे से म्हणाये नारायण सुरवाडिक पण येते सापडले गेले आता उठावे से म्हणाये नाही नारायण
वेळा लाग आता उठावे से म्हणा येत नाही नारायण करोनी आरती असावो वाळू श्रीपती आज पूर्वला नवस धन्य काळा दिवस पहावो सकळ पुण्यवंत तुम्ही बाळा पूर्वला नवस धन्य काळा दिवस तुका वाहे टाळी उदासनी ते जवळी आज पूर्वला नवस धन्य काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा आळती धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढाणी मुग्ध आळती प्रेमान धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नामा मने के सेवासी जे कोणी राहिलो तटस्थ धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन आरती ज्ञान राजा महा कैवल तेजा शेवटी साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हिंदाने कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महा कैवल तेजा शेवटी साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुय गोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी पाय आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा शेवटी साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाले अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा तुकिता तुलनेची ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवी आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा घाललो टांगण वंदेन चरण डोळ्यानं पायन रूप तुझे प्रेमालिंगन अनंत पूजन भयो वाळीन नाम